भारतीय फलंदाजी संदर्भात विश्लेषण करण्यासाठी माझा सहकारी करण माझ्यासोबत आहे। करण, भारताचे 3 फलंदाज बाद झालेत। श्रेयस अय्यर जो प्रचंड फॉर्म मध्ये आहे तो अवघ्या 4 धावात स्वस्तात बाद झालाय। नक्कीच, खरं तर ऑस्ट्रेलिया जी आहे चॅम्पियन टीम यासाठीच म्हणले जाते। पॅट कमिन्सनी ज्या मौक्याच्या क्षणी ग्लेन मॅक्सवेलला गोलंदाजीसाठी आणलं, त्यांचा उद्देश खरं तर हाच होता की 1-2 चौकार षटकार जातील, मात्र रोहित शर्मासारखा एखादा मोठा विकेट घ्यायचा आणि अखेर तो साध्य झाला आहे। त्या ठिकाणी रोहित शर्माला थोडं तरी सांभाळून खेळणं अत्यंत गरजेचं होतं, कारण आता जी भारताची परिस्थिती आहे ती आपण पाहतोय। 92 धावा, 3 गडी बाद झाले आहेत। अशा मौक्याच्या क्षणी जर एखादा आणखीन विकेट गेला विराटसारखा, तर मॅचमध्ये पुन्हा भारताला कमबॅक करणं शेवटपर्यंत फार कठीण झालं। त्यामुळे रोहित शर्मासारखा विकेट टिकणं हा अत्यंत महत्त्वाचा होता। आता पुन्हा एकदा पूर्णपणे जबाबदारी विराटवरती आलेली आहे आणि त्यांच्या समवेत लोकेश राहुल याला देखील मागच्या 2 इनिंगप्रमाणे आज भक्कमपणे साथ विराटची देणं महत्त्वाचं आहे। एक लॉंग इनिंग खेळणं सध्या तरी भारताला महत्त्वाचं आहे। मात्र आताची जी अपडेट आहे त्याप्रमाणे ऑस्ट्रेलिया पुढे असं म्हणायला हरकत नाही। मात्र आता रोहित शर्मा आउट झालेला, मात्र आता ग्राउंडवर मैदानावरती विराट कोहली आहे आणि के.एल. राहुल आहे। दोघांची फॉर्म चांगले। या दोघांच्या खांद्यावर किती जबाबदारी असेल आता? मला तर म्हणायचं दोघांच्याच खांद्यावर संपूर्ण आता विश्वचषकाची जबाबदारी फायनलची आली असं म्हणायला हरकत नाही, कारण अजूनही तब्बल 37-38 ओव्हरचा मोठा खेळ बाकी आहे। इतके ओव्हर्स खेळणं मान्य आहे, दोन्ही फलंदाज फॉर्ममध्ये आहेत, परंतु समोर ऑस्ट्रेलियासारखी गोलंदाजी आहे। जसं ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगचं व्हेरिएशन्स आहे, ऐनवेळी ते ॲडन जंपाला आणलेलं आहे त्याने आता, आणि त्या पद्धतीने जर का बॉलिंगमध्ये व्हेरिएशन्स असतील, या क्षणी ही पार्टनरशिप टिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण यानंतर येणारा सूर्यकुमार यादव याने या विश्वचषकामध्ये म्हणावी तशी कामगिरी केली नाही असंही म्हणता येणार नाही, कारण म्हणावं तसा त्याला फलंदाजीसाठी वेळही मिळाला नाही। मात्र अद्याप ज्या विश्वचषकाचा परफॉर्मन्सचा विचार केला तर सूर्यकुमार यादव हा तितक्या लयमध्ये तितक्या फॉर्मात नाही। त्यानंतर रवींद्र जडेजा आहे। मात्र खरं तर या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये तिथपर्यंत फलंदाजी जाणं हेच भारतासाठी धोक्यांची घंटा। ही पार्टनरशिप सध्या भारतासाठी विश्वचषकासाठी सध्या सर्वात महत्त्वाची आहे। ऑस्ट्रेलियासमोर किती धावांचं आव्हान असायला पाहिजे जे आपल्यासाठी विजयासाठी आवश्यक असू शकतं? जगदीश, या मॅचच्या सुरुवातीलाही हा प्रश्न पडलेला होता, मात्र त्यावेळी जी परिस्थिती होती की अगदी 350-400 सुद्धा भारत करावा अशी अपेक्षा होती, कारण न्यूझीलंड सोबतचा आपण सामना पाहिलाय। त्या सामन्यामध्ये 397 धावा काढल्यानंतर सुद्धा सेकंड इनिंगला म्हणजे न्यूझीलंड बॅटिंग करत असताना 30 षटके वानखेडेवरती अगदी शांतता होती, ती आपण अनुभवला थरार आहे तो सुद्धा। त्याप्रमाणे 300, 350, 400 अत्यंत महत्त्वाचे होते। मात्र आता जी परिस्थिती आपण पाहतोय, 14 षटक संपलेले आहेत, भारत 94 धावावरती खेळतोय, 3 गडी बाद आहेत। इथून 300 सुद्धा करणं भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यासाठी या पार्टनरशिपनं विराट आणि लोकेश राहुलनं लॉंग इनिंग खेळणं महत्त्वाचं आहे। त्यानंतर भारतीय गोलंदाजी सुरू होणार आहे। भारतीय गोलंदाजांना एक आव्हानात्मक अशी धावसंख्या उभी करणं भारतीय फलंदाजासाठी आवश्यक आहे। आता या दोघांनी 300च्या आसपास किंवा 300च्या वर जाण्यासाठी या दोघांची फलंदाजी खूप आवश्यक आहे। मात्र यानंतर येणारा जो आहे सूर्या, त्याबद्दल काय सांगशील? सूर्यावर यानंतर किती मोठी जबाबदारी असेल? तर सूर्यकुमार यादव हा 360 डिग्री प्लेयर आहे असं म्हणायला हरकत नाही। इंडियाचा ए.बी. डिव्हिलियर्स असं सुद्धा त्याला म्हणलं जातं। तो एक मोठा खेळाडू आहे, म्हणावी तशी त्याला संधी मिळाली नाही। मात्र या मॅचमध्ये, मोठ्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादवसाठी ही खूप मोठी संधी आहे, पुन्हा एकदा आपण मोठे खेळाडू आहोत हे सिद्ध करण्याची। आणि जसं तू आता म्हणालास की बॉलिंगची सुद्धा खूप मोठी महत्त्वाचा प्रश्न आहे भारताचा, आणि ऑस्ट्रेलिया जसं वर्ल्ड चॅम्पियन नेहमीच म्हणत असतो, या मॅचमध्ये सुद्धा जसं की टॉस जिंकून पॅट कमिन्सने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला, हाच खरं तर शॉकिंग आणि सरप्रायझिंग होता। मात्र जसं ड्यू फॅक्टरचा मुद्दा आहे, नेहमीप्रमाणे गुजरातच्या मैदानामध्ये संध्याकाळी 7:30-8 नंतर ड्यू फॅक्टर सुरू होतो। आपला जो टीम आणि टीम मॅनेजमेंटचा अंदाज होता की रात्री 9-10 नंतर ड्यू फॅक्टर असेल आणि त्यावेळेस गोलंदाजीचा डिफिकल्टीज वाढतील, मात्र त्या अनुषंगाने ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी घेतली। ड्यू फॅक्टर कितपत राहतो सेकंड इनिंगला हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद करण दिलेल्या या माहितीबद्दल। तर या क्रिकेटचा सामना सुरू आहे, मात्र या ठिकाणी आता राजकीय नेत्यांची दिलजमाई बघायला मिळते। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना सुरू आहे।